नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभागामार्फत मित्रांनो सर्व विभागासाठी सर्व पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हे बघा, हे अधिकृत संकेतस्थळ आहे आरोग्य भरती 2021.in। इथे तुम्ही या संकेतस्थळाला व्हिजिट दिल्यानंतर तुमच्या समक्ष हा पेज आहे। येथे तुम्हाला वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये जायचं आहे आणि इथे सर्व रिक्त पदांचा तपशील बघायचा आहे। इथे सर्व विभागनिहाय पदांचा तपशील दिलेला आहे। बघा, इथे DY डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस HIV पुणे मॅट्रिक्स, त्यानंतर DY डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस पुणे वॅकन्सी मॅट्रिक्स लॅबोरेटरीमध्ये, त्यानंतर DY डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस ट्रान्सपोर्ट पुणे मॅट्रिक वॅकन्सीमध्ये। इथे वेगवेगळ्या विभागासाठी जी पदे असतात त्यासाठी सर्व क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे। हे बघा, आणि इथे लिहून पण आहे बघा की आज रात्री 11 वाजतापासून तुम्हाला अर्ज करता येईल। कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन विल स्टार्ट फ्रॉम 11 PM टुडे, म्हणजे आजच्या रात्री 11 वाजतापासून तुम्हाला या सर्व पदांसाठी अर्ज करता येईल। आणि या सर्व PDF तुम्ही चांगल्या प्रकारे डाउनलोड करून घ्या आणि तेथे कोणत्या पदाच्या पात्रतेमध्ये तुम्ही बसता त्या पदासाठी प्रामुख्याने तुम्ही अर्ज करा। तुम्ही मल्टिपल पदासाठी अर्ज करू शकता, फक्त ही पदे वेगळी असायला हवी आणि त्या पात्रतेच्या निकषामध्ये तुम्ही बसायला हवे। संबंधित पदासाठी आपण पात्रता बघणारच आहोत। सर्वप्रथम या सर्व पदासाठी एज लिमिट काय आहे ते आपण इथे बघून घेऊ। बघा, कमीत कमी 18 वर्षे एज लिमिट आहे कोणत्याही उमेदवारासाठी, आणि जे ओपन प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 38 वर्ष आहे, आणि सर्व जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी मॅक्झिमम 43 वर्षापर्यंत ते या पदांसाठी अप्लाय करू शकतात। जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहे स्पोर्टमॅनसाठी 43 वर्षे, पार्ट टाईम डिग्री होल्डरसाठी 55 वर्षे म्हणजे अंशकालीन पदवीधर, त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांग उमेदवार आहे यांच्यासाठी प्रामुख्याने 45 वर्ष। माजी सैनिकासाठी सुद्धा दिलेलं आहे। इथे उमेदवाराचे सध्याचे वय वजा सैनिक दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात। अशा प्रकारे इथे सर्व माहिती। फक्त प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जे आहेत 30% यांच्यासाठी इथे वयाची मर्यादा आणखी शिथिल करण्यात आलेली आहे। ओपनसाठी जास्तीत जास्त 40 वर्षे, मागासवर्गीयांसाठी 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 43, अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 55 आणि 45 आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांगसाठी। त्यानंतर प्रत्येक पदासाठी मित्रांनो चालान किती आहे ते इथे बघून घ्या। अमागास म्हणजे ओपन प्रवर्गासाठी येथे 600 रुपये चालान आहे। बघा, भरगच्च असं चालान वाढवलेलं आहे। मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही अर्ज केले होते 250-300 रुपये चालान होतं, आता डबल चालान केलेलं आहे। मागासवर्गीय आणि EWS साठी 400 रुपये, म्हणजे मागासवर्गीयांसाठी 400 आणि ओपनसाठी 600 अशा प्रकारे आहे। मागासवर्गीयासाठी पण चालान भरपूरच आहे आणि ओपनसाठी पण चालान भरपूरच आहे। एक प्रकारे विद्यार्थ्याकडून पैसे ऐटण्याचा हा इथे बेत आखलेला दिसतोय। येथे दिलेला आहे एकापेक्षा जास्त अर्ज भरायचे झाल्यास प्रत्येक अर्जासाठी वरीलप्रमाणे शुल्क भरावे लागेल। आता एखाद्या विभागासाठी आपण जाहिरात बघूया, त्यामध्ये कोणत्या पदासाठी काय पात्रता दिलेली आहे ते सर्व आपण इथे बघूया। सर्वात पहिले बघा, इथे लॅबोरेटरी असिस्टंट सायंटिफिक ऑफिसर नावाचं एक पद आहे 70%, ठीक आहे। यासाठी काय पात्रता दिलेली आहे हे बघा, इथे सर्व कॅटेगरी निहाय इथे जागा दिलेल्या आहेत। टोटल या पदासाठी जागा आहे ठाणे विभागामध्ये 6। हे बघा, ठाणेमध्ये ऑफिस ऑफ द डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे, यामध्ये लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरसाठी 70%। आता आपण सर्व पदांसाठी पात्रता बघूया मित्रांनो। मुंबई सर्कलमध्ये ठाणे विभागासाठी ही जाहिरात आपण घेणार आहोत। यामध्ये सर्वात पहिलं पद आहे बघा, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर 70%। या पदासाठी टोटल 6 पदे आहे इथे, आणि या पदासाठी आता पात्रता काय आहे ते आपण इथे बघणार आहोत। तुम्हाला कॅटेगरी निहाय पात्रता इथे दिसतच आहे। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला ही PDF आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही डायरेक्ट तिथे जा आणि ही बघून घ्या। बघा, या पदासाठी पात्रता पाहिजे पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी। पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुमच्याकडे डिग्री पाहिजे इन लॅबोरेटरी, किंवा बॅचलर ऑफ सायन्स पाहिजे म्हणजे BSc कशात, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरीमध्ये, किंवा डिग्री पाहिजे बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी, आणि डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी पाहिजे। एवढं तुमच्याकडे क्वालिफिकेशन पाहिजे या पदासाठी। एकतर तुमच्याकडे BSc असायला हवं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये, त्याचप्रमाणे एकतर तुमच्याकडे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ही डिग्री असायला हवी, किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ही डिग्री असायला हवी, आणि डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरीसुद्धा असायला हवं। ही येथे सांगितलेलं आहे टोटल पात्रता। त्यानंतर बघा, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर 30%। यासाठी टोटल 3 पदे आहे। यासाठी काय क्वालिफिकेशन मागितलेले आहे ते आपण इथे बघणार आहोत। पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी, ठीक आहे, किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी, किंवा पॉसेस अ डिग्री बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी,
ठीक आहे. या तिन्हीपैकी कोणतंही एक पाहिजे. अँड अ डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी हे पाहिजे तुमच्याकडे. सिनियर फील्ड वर्कर अँड टेम्पररी लॅबोरेटरी टेक्निशियन वर्किंग फॉर नॉट लेस देन 180 days अपॉइंटेड बाय द जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस मलेरिया फिलारिया अँड वॉटर बॉर्न डिसीजेस पुणे अँड डिस्ट्रिक्ट मंत्री ऑफिसर. तर बघा तुम्ही 180 दिवसापेक्षा, ठीक आहे, 180 दिवसापेक्षा कमी काम केलेलं नसावं, ठीक आहे, सिनियर फील्ड वर्कर किंवा टेम्पररी लॅबोरेटरी टेक्निशियन या पदावर. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 6 महिन्याचा इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे 30% साठी अर्ज करण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर बघा लॅबोरेटरी असिस्टंट नावाचं एक पद आहे. यासाठी टोटल 3 पदे आहे बघा. या पदासाठी आधी याच्या अगोदर पात्रता फक्त 10वी मागितलेली होती, परंतु यांनी आता ही पात्रता चेंज केलेली आहे. म्हणजे जे सिंपल एज्युकेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इथे म्हणजे त्यांच्या उमेदीचा इथे ह्रास झालेला आहे, त्यांच्यासाठी इथे उमेद कमी आहे. बघा पासेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी, ठीक आहे. तर इथे पण बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरीची डिग्री मागितलेली आहे, किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मागितलेला आहे, किंवा पासेस अ डिग्री बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी. म्हणजे तुमचं BSc असायला हवं फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमध्ये. अँड अ डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी, इथे पण तुम्हाला डिप्लोमा इन सर्टिफिकेट लॅबोरेटरीमध्ये मागितलेलंच आहे. म्हणजे BSc वाल्यांना सुद्धा इथे डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी मागितलेलं आहे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन किंवा एक्सरे सायंटिफिक ऑफिसर, म्हणजे कशाप्रकारे विद्यार्थ्यांचा जो म्हणजे मोठ्या प्रमाणात भरण्याची जे संख्या असते ते कमी करावी, ते इथे एक प्रकारे म्हणजे हा बेत इथे शासनाने आखलेला दिसतोय. कारण अशा प्रकारे विविध एज्युकेशन टाकून इथे विद्यार्थी इथे कमी बसणार या पदासाठी परीक्षेला. अशा प्रकारे हा सर्व क्रायटेरिया इथे तयार केलेला आहे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन किंवा एक्सरे सायंटिफिक ऑफिसर हे एक पद आहे बघा. इथे 4 टोटल पोस्ट आहे. यासाठी कोणतं क्वालिफिकेशन मागितलेलं आहे? पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी ऑर, म्हणजे किंवा आता याच्या व्यतिरिक्त हे बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी ऑर पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड अ डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी. तर बघा डिप्लोमा आणि सर्टिफिकेट रेडिओग्राफीमध्ये मागितलेलं आहे, आणि वरील 3 डिग्रीपैकी कोणती एक डिग्री इथे मागितलेली आहे. त्यानंतर जो पद आहे बघा ब्लड बँक टेक्निशियन किंवा ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर, यासाठी टोटल 4 पदे आहे. यासाठी काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे? पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन हे एक आहे, किंवा याच्या व्यतिरिक्त बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे BSc, किंवा पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन ब्लड ट्रान्सफ्युजन ऑर ब्लड बँक टेक्नॉलॉजी ऑर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, इतकं क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. त्यानंतरचा पोस्ट आहे बघा फार्मासिस्ट ऑफिसर. फार्मासिस्ट ऑफिसरसाठी टोटल 21 पोस्ट आहे इथे. यासाठी तुमच्याकडे काय मागितले आहे ते आपण इथे बघूया. आता इथे तुमच्याकडे तुम्ही कमीत कमी 10वी पास असायला हवे. त्याचबरोबर पॉसेस अ डिप्लोमा इन फार्मसी, म्हणजे फार्मसीच्या तुमच्याकडे डिप्लोमा असायला हवा, किंवा बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे डिग्रीसुद्धा असेल तर चालणार, किंवा मास्टर ऑफ फार्मसी असेल तरी चालेल. म्हणजे एकतर D.Pharm पाहिजे, किंवा B.Pharm पाहिजे, किंवा M.Pharm पाहिजे. यापैकी जे एक असेल तुम्ही एलिजिबल आहे. त्यानंतर बघा इथे डायटिशियन नावाची एक पोस्ट आहे. डायटिशियनसाठी बघा इथे एकच पद आहे. यासाठी काय मागितलेलं आहे? पॉसेस BSc होम सायन्समध्ये, ठीक आहे. त्यानंतर बघा स्टाफ नर्स गव्हर्नमेंट 50%, यासाठी काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे? यासाठी टोटल 100 पोस्ट आहे. इथे कॅटेगरी नाही आहे, सर्व पदे तुम्ही बघून घ्या. इथे बघा काय मागितलेलं आहे. आर क्वालिफाईड नर्स हॅव्हिंग जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी डिप्लोमा रिकॉग्नाइज्ड बाय द इंडियन नर्सिंग काउन्सिल ऑर पॉसेस BSc नर्सिंग डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट एक्सेप्ट PB-BSc नर्सिंग अँड BSc नर्सिंग फ्रॉम एनी ओपन युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश्ड बाय एनी ॲक्ट ऑफ पार्लिमेंट ऑर ऑफ द स्टेट लेजिस्लेटर. अपॉइंटमेंट to the post mentioned in Rule 3 shall be made from among the candidate who has passed from the private nursing school. तर बघा इथे दिलेला आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंटमधून ज्यांनी केलेला आहे BSc त्यांच्यासाठी 50% जागा राखीव आहे, आणि त्यानंतर इथे स्टाफ नर्स प्रायव्हेटमधून ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी 50% आहे. तर अशा प्रकारे हे इथे स्टाफ नर्ससाठी क्वालिफिकेशन आहे, इथे हे बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर बघा टेलिफोन ऑपरेटर नावाचं एक पद आहे. यासाठी टोटल 4 पदे आहे. यासाठी 10वी मागितलेलं आहे. तर फक्त ह्या एका पदासाठी सामान्य जे विद्यार्थी आहेत हे अर्ज करू शकतात, ज्यांच्याकडे एनी टेक्निकल क्वालिफिकेशन नाही आहे. ते फक्त 10वी या पदासाठी आहे. टेलिफोन ऑपरेटर या पदाचं नाव आहे. इथे ओपनसाठी 2 पदे आहे, OBCसाठी 1 पद आहे, आणि 1 STसाठी आहे. म्हणजे ते किती मोठ्या प्रमाणावर अप्लिकेशन येणार आहे एका 4 पदासाठी हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचा ड्रायव्हर नावाचं एक पद आहे. इथे 14 पदे आहे. यासाठी हेवी मोटर व्हेकल लायसन तुम्हाला मागितलेलं आहे. त्यानंतर कमीत कमी 3 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्ससुद्धा मागितलेला आहे. मोटर कार वगैरे इत्यादी सर्व चालवण्याचं तुमच्याकडे नॉलेज असायला हवं. टेलर नावाचं एक पद आहे मित्रांनो. या टेलरसाठी बघा 3 पदे आहे. यासाठी काय मागितलेलं आहे?
हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे SSC कमीत कमी, आणि पॉसेस इन टेलरिंग अँड कटिंग ऑफ अन इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑर एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेअर बाय गव्हर्नमेंट टू बी इक्वॅलेंट थेटो अँड इज एबल टू टीच कटिंग अँड टेलरिंग टू द पेशंट इन द हॉस्पिटल. तर बघा एक्सपिरियन्स मागितलेला आहे, त्याचप्रमाणे एक सर्टिफिकेट मागितलेलं आहे टेलरिंग किंवा कटिंगचं ITI मधून, आणि 10वी मागितलेलं आहे. त्यानंतर प्लंबर नावाचा एक पोस्ट आहे, यासाठी टोटल 3 पदे आहे. यासाठी शिकलेला असावा, कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे लाईनमध्ये काम करण्याचा. या प्रिफरन्स शॅल बी गिवन टू कॅन्डिडेट पॉसेसिंग अ सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय द डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन बॉम्बे फॉर हॅव्हिंग कम्प्लिटिंग द प्लंबर कोर्स. म्हणजे प्लंबर कोर्सचा ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल बॉम्बेमधून डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, त्यांना इथे प्रिफरन्स देण्यात येईल. परंतु याची काही गरज नाही, तुमच्याकडे 2 वर्षाचा या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स असेल तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता प्लंबरसाठी. त्यानंतर कार्पेंटर या नावाचं पद आहे, इथे 3 पदे आहे. पजेस अ सर्टिफिकेट इन कार्पेंट्री फ्रॉम ITI पाहिजे तुमच्याकडे कार्पेंट्रीमध्ये, 3 पदे आहे बघा. त्यानंतरचं पद वार्डन आहे, वार्डनसाठी टोटल 2 पदे आहे. यासाठी तुमच्याकडे BSc पाहिजे, ठीक आहे, किंवा डिग्री इन आर्ट पाहिजे किंवा सायन्समध्ये पाहिजे. म्हणजे या एका पदासाठी सामान्य विद्यार्थी ज्यांचं BSc किंवा आर्ट झालेलं आहे, त्यांनी BA झालेलं आहे, ते इथे अप्लाय करू शकतात. सायन्स झालेलं आहे ते इथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर रेकॉर्ड कीपर नावाचं एक पद आहे, यासाठी 1 पद आहे. यासाठी ग्रॅज्युएट ऑफ अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आणि त्याचप्रमाणे सर्टिफिकेट इन डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स पण पाहिजे, आणि डिझायरेबल एक्सपिरियन्स इन लायब्ररी वर्क और रेकॉर्ड मेंटेनन्स पण पाहिजे, आणि फॉरेन लँग्वेजचं इथे नॉलेज पण पाहिजे. तर इतकी सारी इथे आहे पात्रता या पदासाठी. त्यानंतर ज्युनियर क्लर्क नावाचं एक पद आहे, इथे टोटल 21 पोस्ट दिसत आहेत ज्युनियर क्लर्कसाठी. यासाठी मित्रांनो मागितलेलं आहे बघा डिग्री, ठीक आहे, कोणत्याही शाखेची डिग्री प्लस ITI मागितलेला आहे, टायपिंग सर्टिफिकेट मागितलेलं आहे, 30 वर्ड पर मिनिट इन मराठी आणि 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश. तर नॉर्मली जे विद्यार्थी क्लर्कसाठी फॉर्म भरतात ते इथे फॉर्म भरू शकतात. याही पदासाठी मोठ्या प्रमाणावर मित्रांनो अप्लिकेशन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. EEG टेक्निशियन नावाचं एक पद आहे मित्रांनो, यासाठी काय मागितलेलं आहे, एकच पद आहे यासाठी. तर आपण हे प्रामुख्याने ठाणे सर्कलसाठी पाहत आहोत मुंबई विभागामध्ये. तर अशा जेवढ्याही सर्कल आहे त्या सर्व सर्कलसाठी मित्रांनो पदे असणारच आहे. त्या सर्वांसाठी कॉमनच इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे, त्यामुळे मी सर्वांसाठी इथे सेपरेट तुम्हाला क्वालिफिकेशन सांगत नाही आहे. तुम्हाला मी वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही सर्च करून सर्व जिल्ह्याच्या जाहिराती बघून घ्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये विभागामध्ये पदे असतील तर तिथे अर्ज करा. वाटत असेल तिथे स्टीप कॉम्पिटिशन आहे, तर एखाद्या ठिकाणी जिथे कॉम्पिटिशन कमी आहे तिथे तुम्ही अर्ज करू शकता. कारण कोण्या विभागाचा कट ऑफ इथे हाय जाऊ शकतो आपल्याला इथे सांगता येत नाही. पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यूरोलॉजी. त्यानंतर एक EG टेक्निशियन नावाचं पद आहे, इथे काय मागितलेलं आहे बघूया. इथे एकच पद आहे यासाठी EG टेक्निशियनसाठी. इथे काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे बघा. पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यूरोलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यूरोलॉजी किंवा BSc विथ फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजी, आणि डिप्लोमा इन सर्टिफिकेट मागितलेलं आहे न्यूरोलॉजीमध्ये. त्यानंतर स्टेनोटायपिस्ट नावाचं एक पद आहे, यासाठी टोटल 2 पदे आहे. यासाठी काय मागितलेलं आहे बघा. यासाठी SSC मागितलं म्हणजे 10वी मागितलेलं आहे, प्लस शॉर्ट हँड 80 वर्ड पर मिनिट, आणि इंग्लिश टायपिंग मागितलेली आहे 40 वर्ड पर मिनिट, आणि मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट. त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट हे एक पद आहे, यासाठी 1 पद आहे. यासाठी काय मागितलेलं आहे बघा. हॅव पास हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे 12वी मागितलेलं आहे, आणि हॅव पास द डेंटल हायजीन एक्झामिनेशन. तर अशा प्रकारे ही पदे आहे, इथे एवढं मागितलेलं आहे. अजून काही पदे आहे ते सुद्धा आपण डिस्कशन करून घेऊ. त्यानंतर हे एक पद आहे बघा, पुणे विभागामध्ये जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस मलेरिया फिलारिया अँड वॉटर बॉर्न डिसीजेस या डिपार्टमेंटमध्ये आहे. इथे बघा काय सायकेट्रिक सोशल वर्कर किंवा सोशल सुपरिटेंडंट आहे सायकेट्रिस्टमध्ये. तर इथे काय मागितलेलं आहे बघा. इथे टोटल 4 पोस्ट आहे, आणि इथे तुमच्याकडे BSW किंवा MSW किंवा MA इन सोशल वर्कमध्ये तुम्हाला इथे मागितलेलं आहे. आणि जे MSW किंवा BSW जे आहे ते तुमचं प्रामुख्याने सायकॅट्रिक सोशल वर्कमध्ये स्पेशलायझेशन असायला हवं, त्यामध्ये मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्कमध्ये. त्यानंतर बघा फिजिओथेरपिस्ट नावाचं एक पद आहे, इथे 10 पदे आहे टोटल. यासाठी काय मागितलेलं आहे फिजिओथेरपिस्टसाठी HSC मागितलं म्हणजे 12वी, ठीक आहे, आणि डिप्लोमा मागितलेला आहे फिजिओथेरपीमध्ये, ठीक आहे. प्रिफरन्स म्हणजे ज्यांच्याकडे डिग्री आहे फिजिओथेरपीची त्यांना देण्यात येईल. त्यानंतर अजून दिलेला एक पॉईंट, प्रोव्हाइडेड दॅट प्रिफरन्स मे बी गिवन टू द कॅन्डिडेट possessing a degree of statutory university in physiotherapy, provided further that the age limit may be relaxed by the government on the recommendation of selecting authority in favor of candidate having higher qualification or experience or both. म्हणजे ज्यांनी हायर क्वालिफिकेशन वगैरे घेतलं आहे त्यांना इथे रिलॅक्सेशन सुद्धा आहे वयामध्ये. त्यानंतर हे एक पद आहे बघा, जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस लेप्रोसी अँड TB पुणेमध्ये आहे. नॉन मेडिकल असिस्टंट नावाचं हे पद आहे, ठीक आहे. इथे टोटल 66 पदे आहे मित्रांनो. इथे कॅटेगरीने आहे हे या पदासाठी पदे दिली आहे ते तुम्ही बघून घ्या. इथे काय दिलेलं आहे तर तुमच्याकडे कमीत कमी 10वी असायला हवं म्हणते. त्यानंतर दुसरीसुद्धा अट टाकलेली आहे, हॅव अंडरगॉन 6 मंथ ट्रेनिंग कोर्स इन लेप्रोसी वर्क ॲट द लेप्रोसी ट्रेनिंग सेंटर ऑर रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन अँड पास द फायनल एक्झामिनेशन. म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी 6 महिन्याचा ट्रेनिंग कोर्स
असलेला सर्टिफिकेट पाहिजे लेप्रोसी वर्कमध्ये, ठीक आहे, किंवा एक्सपिरियन्स समथिंग पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर बघा इथे नाशिक सर्कलमध्ये हे पद आहे हाऊस अँड लाईन कीपर. यासाठी टोटल 2 पदे आहे. यासाठी काय क्वालिफिकेशन मागितले आहे ते आपण बघूया. देर इज नो क्रायटेरिया म्हणते, म्हणजे क्रायटेरिया नाही आहे या पोस्टसाठी, तरी पण क्रायटेरिया टू बी इन्सर्टेड इन अप्लिकेशन फॉर्म हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय डिव्हिजनल बोर्ड, म्हणजे SSC तुमच्याकडे असायला हवं आणि एक्सपिरियन्स असेल तर चालते हाऊसकीपिंगचा. त्यानंतर बघा स्टोअर कम लाईन अँड कीपर. यासाठी किती आहे, टोटल 4 पदे आहे. यासाठी काय म्हटलेलं आहे, हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड ॲक्ट, म्हणजे कमीत कमी SSC असायला हवं. त्यानंतर बघा हॅव पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंग विथ स्पीड ऑफ 30 वर्ड पर मिनिट, म्हणजे मराठी टायपिंगचं इथे असायला हवं सर्टिफिकेट. हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन अकाउंट मॅटर फॉर ॲटलीस्ट 1 year or have obtained training in account matter through an institution recognized by government in सब, आणि ते एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे तुम्हाला अकाउंट मॅटर हँडल करण्याचा, ठीक आहे. स्टोअर कम लाईन इन कीपर या पदासाठी आपण क्रायटेरिया पाहिलेला आहे. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर ऑलरेडी पाहिलेला आहे. त्यानंतर हे एक पद आहे बघा डेंटल मेकॅनिकसाठी टोटल 4 पदे आहे इथे नाशिकमध्ये. इथे काय कमीत कमी 12वी झालेलं असावं. त्यानंतर बघा हॅव पास द डेंटल मेकॅनिक कोर्स कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज, म्हणजे डेंटल मेकॅनिकचा जो कोर्स असते तो झालेला असावा तुमचा हॉस्पिटल ॲट बॉम्बेमध्ये जे कॉलेज आहे तिथून किंवा नागपूरमधून, ठीक आहे. त्यानंतर एक हे पद आहे बघा डायलॅसिस टेक्निशियन. येथे 2 पदे आहे. यासाठी काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे, पॉसेस अ बॅचलर डिग्री ऑफ अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी इन सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी, तर यामध्ये तुमच्याकडे BSc असायला हवं प्लस DMLT मागितलेला आहे, ठीक आहे, फ्रॉम वन ऑफ द मेडिकल कॉलेज और फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय द युनिव्हर्सिटी. त्यानंतर इलेक्ट्रिशियन पण एक पद आहे बघा, 3 पदे आहे इथे नाशिकमध्ये. काय मागितलेलं आहे यासाठी, पॉसेस अ डिप्लोमा और सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिकल ट्रेड और एनी रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट, म्हणजे ITI तुमच्याकडे असायला हवं, आणि हॅव पास द SSC एक्झामिनेशन और इक्वॅलंट एक्झामिनेशन फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे 10वी झालेलं. त्यानंतर हे एक पद आहे बघा हिस्टोपॅथॉलॉजी टेक्निशियन. यासाठी इथे 3 पदे आहे. यासाठी काय असायला हवं तुमच्याकडे, तर यासाठी तुमच्याकडे बॅचलर म्हणजे एक डिग्री असायला हवी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन हिस्टोपॅथॉलॉजी, किंवा BSc असायला हवं पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये, किंवा बॅचलर ऑफ सायन्स असायला हवं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये, ठीक आहे. त्यानंतर बघा एक पद आहे मोल्ड रूम टेक्निशियन किंवा रेडिओग्राफी टेक्निशियन. यासाठी टोटल 2 पदे आहे. यासाठी काय असायला हवं, पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, किंवा पॉसेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि डिप्लोमा पाहिजे रेडिओग्राफीमध्ये. एक्सरे टेक्निशियनचं एक पद आहे एक्सरे असिस्टंट. यासाठी काय मागितलेलं आहे, यासाठी मित्रांनो पॉसेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, किंवा पॉसेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी आणि डिप्लोमा इन सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी. त्यानंतरचं पद आहे बघा हिस्टोपॅथॉलॉजी टेक्निशियन, पेशी तज्ज्ञ म्हणते त्याला. हे पद आहे. येथे काय मागितलेलं बघा, पॉसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन हिस्टोपॅथॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन हिस्टोपॅथॉलॉजी, पॉसेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमध्ये, हे इथे मागितलेलं आहे. त्यानंतर बघा परफ्युसिनिस्ट हे एक पद आहे. इथे काय मागितलेलं आहे, 2 पदे आहे इथे डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन परफ्युजन. त्याचप्रमाणे बघा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन परफ्युजन. त्याचप्रमाणे पॉसेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑफ सर्टिफिकेट इन परफ्युजन. तर इतकं आहे. यापैकी कोणतंही एक क्वालिफिकेशन तुमच्याकडे असायला हवं. कार्पेंटर आहे. कार्पेंटरसाठी आम्ही तुम्हाला सांगितलं ITI लागत आहे. त्यानंतर हे एक महत्त्वाचं पद आहे बघा. या पदाचं नाव आहे बघा पुणेमध्ये ही वॅकन्सी आहे. SBHIVS या डिपार्टमेंटमध्ये स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर नावाचं हे पद आहे, ठीक आहे. यासाठी काय मागितलेलं आहे, यासाठी टोटल 53 पदे आहे मित्रांनो. यासाठी काय मागितलेलं ते आपण बघूया. ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे BSc विथ मॅथ किंवा स्टॅटिस्टिक, किंवा BCom मागितलेलं आहे विथ स्टॅटिस्टिक, किंवा BA मागितलेलं आहे इकॉनॉमिक किंवा स्टॅटिस्टिकमध्ये कोणत्या युनिव्हर्सिटीमधून. तर ही सर्व पदांची मित्रांनो इथे पात्रता आहे जे आम्ही तुमच्यासाठी डिस्कशन केली. ही तुम्ही बघून घ्या आणि आम्ही सांगितलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आज 11 नंतर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर ही महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यासोबत शेअर केली. थँक्यू सो मच. या सर्व PDF आमच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. एका क्लिकवर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि सर्व PDF बघू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.